चंद्रपूर महापालिकेत सत्ताधारी भाजपमध्येच वाद पाहायला मिळतोय। सभागृह नेतेपदाच्या नियुक्तीवरून हा वाद चिघळलाय। 27 नगरसेवकांनी एकमुखानं शेखर शेट्टी यांची सभागृह नेते म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी केली होती। त्यासाठी त्यांनी महापौरांकडे लेखी निवेदनही सादर केलं होतं। मात्र या मागणीला डावलून महापौरांनी स्वतःच्या मर्जीनं दुसऱ्याच नगरसेवकाची सभागृह नेतेपदी नियुक्ती केल्याचा आरोप नगरसेवकांनी केलाय। या निर्णयाच्या निषेधार्थ आज भाजपच्या नगरसेवकांनी चंद्रपूर महापालिका कार्यालयात ठिय्या आंदोलन करत संताप व्यक्त केला। सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत नगरसेवक महापौरांची भेट घेण्यासाठी थांबून होते। मात्र महापौर कार्यालयात न आल्यानं त्यांचा रोष आणखी वाढला। दरम्यान भाजप आणि ठाकरे गटाची युती असलेल्या महापालिकेतच असा वाद उफाळून आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। महापौरांकडून घेतलेल्या निर्णयावर नगरसेवकांनी बेमानीचं राजकारण केल्याचा आरोप करत जाहीर निषेध नोंदवलाय। या प्रकरणामुळे महापालिकेतील सत्ता संघर्ष उघडपणे समोर आलाय। या वादावर आता पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। 27 नगरसेवक यांनी शेखर शेट्टी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं असताना आम्ही महापौरांशी चर्चा करून विचार विनिमय करून शेखर शेट्टी हाच गटनेता होईल असं त्यांनी आम्हाला, सभागृह नेता होईल असं त्यांनी आम्हाला सांगितलं। पण ऐन वेळेवर त्यांनी दुसऱ्याच व्यक्तीचं नाव पक्षासमोर मांडलं। त्यामुळे आम्हाला त्यांचा तीव्र निषेध वाटतो। त्यांनी अशी एकतर्फी बाजू न घेता ज्या व्यक्तीचं नाव समोर आलेलं आहे त्याच व्यक्तीला गटनेता निवडावं, सभागृह नेता निवडावं आणि त्यांच्या या वर्तणुकीबद्दल आम्ही सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि सर्व पदाधिकारी जाहीर निषेध करतो। येत्या काळात जर त्यांनी आमच्या 27 नगरसेवकांचे जर विचार ऐकले नाही किंवा मांडले नाही तर सभागृहामध्ये आम्ही त्यांच्या सभेचा नेहमी त्याग करू। याच्यानंतर आम्ही त्यांच्या कोणत्याही सभेला किंवा मिटिंगला उपस्थित राहणार नाही। भारतीय जनता पार्टी शिवसेना युती व शिवसेना उभाटाच्या दोन्ही गटनेत्यांनी महापौरांना निवेदन दिलं। 27 नगरसेवकांच्या सह्याचं निवेदन दिलं की गटनेते शेखर शेट्टी यांना सभागृह नेता करण्यात यावं म्हणून। महापौरांनी तो निर्णय फिरवून दुसऱ्या नगरसेवकाला सभागृह नेता केलं। काल आम्ही महापौरांना भेटायला गेलो। महापौरांशी आमची बोलणी झाली। महापौरांशी बोलणं झाल्यानंतर महापौरांनी सांगितलं की उद्या मी तुम्हाला भेटते सभागृहामध्ये, महानगरपालिकेमध्ये, आणि तुमच्या विचारावर आपण चर्चा करू, विचारमंथन करू। आम्ही सकाळी 11 वाजतापासून महानगरपालिकेमध्ये आलो। आता 4:30 वाजले, अजूनपर्यंत महापौर आल्या नाही। अशा पद्धतीचं बेईमानीचं राजकारण समजा महापौर करत असेल तर आम्ही महापौरांचा सर्व नगरसेवक निषेध करीत आहोत।